Welcome to this educational video presentation. Subject English, topic figures of speech. Presentation by Mr. Wagumbare SV. Like and subscribe this video on YouTube. Figures of speech. A word, phrase, etc. used in a sentence or poem in an unusual, imaginative way for a better effect is a figure of speech. भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या मोहक, अर्थपूर्ण व चमत्कृतीपूर्ण रचनेला भाषेचे अलंकार असे म्हणतात. जसे दागिने परिधान केल्याने सौंदर्यात भर पडते, तसे शब्दालंकारांनी भाषेचे सौंदर्य वाढत असते. Alliteration is the occurrence of the same letter or sound at the beginning of words in a phrase, sentence, etc. वाक्यात किंवा कवितेच्या चरणात शब्दांच्या सुरुवातीचे अक्षर किंवा ध्वनी यांची पुनरावृत्ती झालेली असल्यास तिथे अनुप्रास अलंकार असतो. That life is lived its very best. In this line, letter L or sound L is repeated. या कवितेच्या ओळीमध्ये आपल्याला असं दिसून येते की लाईफ आणि लिव्ड या शब्दामध्ये L हे अक्षर किंवा ल हा ध्वनी पुनरावृत्त झालेला आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे. दुसरं उदाहरण पाहूया. बास्केट फुल और टू बास्केट्स फुल या वाक्यातही ब हा ध्वनी किंवा बी हे अक्षर पुन्हा वापरलेले आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास अलंकार किंवा एलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. द ग्रीन ग्रास ग्रीव ऑन द ग्राउंड या ओळीमध्ये देखील जी हे अक्षर किंवा ग हा ध्वनी पुन्हा पुन्हा वापरलेला आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे. सेकंड फिगर ऑफ स्पीच सिमिली म्हणजे उपमा अलंकार. An imaginative comparison between two different things which have something in common is called simile. दोन वस्तू किंवा गोष्टींतील साम्य जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार असतो. See some more information of simile. अलंकार होण्यासाठी वाक्यात किंवा कवितेच्या चरणात लाईक किंवा ॲज यापैकी एक शब्द असावा लागतो. उपमा अलंकारामध्ये उपमेय व उपमान समान असल्याचे वर्णन असते. एक्झाम्पल, हर फेस इज लाईक अ रेड रोज. या वाक्यामध्ये हर फेस इज कम्पेअर्ड टू द रेड रोज म्हणजे तिचा चेहरा अगदी लाल गुलाबाप्रमाणे आहे असं वर्णन केलेलं आहे. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात. उदाहरणार्थ हर फेस. ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला उपमान म्हणतात. उदाहरणार्थ रेड रोज. वरील उदाहरणात आपण पाहिलेलेच आहे. See the examples of simile. She sways like flower in the wind of our song. सरोजिनी नायडू यांच्या पॅलनक्विन बिअरर या कवितेतील हे उदाहरण आहे. या कवितेच्या ओळीमध्ये लाईक हा शब्द वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, हर फेस इज लाईक अ रेड रोज. या ठिकाणी देखील लाईक हा शब्द वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फास्ट ॲज स्पेसशिप स्लो ॲज स्नेल. कंपॅरिझन्स या कवितेतील या ओळी आहेत. या ठिकाणी ॲज हा शब्द वापरलेला आहे आणि दोन गोष्टींची तुलना केलेली आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज मेटाफर. रूपक अलंकार. An imaginative expression that refers to someone or something as another person or thing. It implies that the person or thing has some quality of that other person or thing. Here, the words as or like are not used in metaphor. दोन वस्तू एकरूप किंवा अभिन्न असल्याचे वर्णन जिथे असते तिथे रूपक अलंकार असतो. See the examples of metaphor. I can choose to take the road of life. Teenager's prayer या कवितेतील ही ओळ आहे.
सेकंड एक्झाम्पल, द मँगो इज द किंग ऑफ फ्रुट्स. म्हणजे आंबा हा फळांचा राजा आहे. म्हणजे आंब्याला या ठिकाणी डायरेक्ट फळांचा राजाच मानलेला आहे. सारखं प्रमाणे वगैरे असं काही नाही, तर थेट आंबा हा फळांचा राजाच आहे असा या वाक्याचा अर्थ. माय मदर इज अ गॉडेस. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, पर्सोनिफिकेशन, चेतन गुणोक्ती अलंकार. रेफरिंग टू द थिंग और क्वालिटी as if they can think and act like a person is personification. एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फुले इत्यादींना मानवी गुण दिलेले असतील किंवा ते मानवासारखे वागताना दाखवलेले असतील तर तिथे चेतन गुणोक्ती हा अलंकार वापरलेला असतो. See the examples of personification. The wind is singing a song. या ठिकाणी the wind म्हणजे वारा हा गाणं गात आहे असं वर्णन केलेलं आहे. गीत गाणं किंवा गायन करणं हा मानवी गुण आहे, परंतु तो वारा करत आहे की ज्याला आपण निर्जीव मानतो. सेकंड एक्झाम्पल, फ्लावर्स डान्स्ड इन द मिडोज. म्हणजेच या ठिकाणी नाचणं की ही जी मानवी क्रिया आहे ती ते फुले करत आहेत असं वर्णन केलेलं आहे. द बर्ड कॅरीज अ मेसेज. संदेश वहन करणं हे जे काही समजा आपण मानवी कार्य आहे असं मानतो, परंतु या ठिकाणी ते पक्षी तो करत आहे असं म्हटलेलं आहे, म्हणून या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, antithesis. A figure of speech in which the same sentence includes a striking contrast between words. In antithesis, a striking opposition or contrast of ideas are placed side by side to derive a strong effect. जर वाक्यात विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेले असतील तर तिथे विरोधालंकार वापरलेला असतो. See the examples of antithesis. If you can keep your head when all about are losing theirs. If या कवितेतील हे उदाहरण आहे. या ठिकाणी कीप आणि लूज हे दोन विरुद्धार्थी शब्द एकाच चरणामध्ये वापरलेले आहेत. सेकंड एक्झाम्पल, I want to light the dark roof. Basket full of moonlight या कवितेतील ही ओळ आहे आणि या ठिकाणी लाईट आणि डार्क हे दोन विरुद्धार्थी शब्द एकाच ओळीमध्ये वापरलेले आहेत. Another example, one man's medicine is another man's poison. या ठिकाणी मेडिसिन आणि पॉइझन हे दोन विरुद्धार्थी शब्द एकाच ओळीत वापरलेले आहेत. म्हणजे एखाद्या माणसाचं औषध हे दुसऱ्या माणसासाठी विष ठरू शकतं असा त्याचा अर्थ. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, इन्व्हर्जन. When the normal word order is changed to bring the poetic effect or to make rhymes in the poetic line, it is inversion. काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी जेव्हा शब्दांचा क्रम बदलून भाषेचे शब्द व अर्थ सौंदर्य वाढवण्यात येते तेव्हा त्या वाक्यात किंवा चरणात व्युत्क्रम अलंकार वापरलेला असतो. See the examples. Decisions I must make. A teenager's prayer या कवितेतील ही ओळ आहे. या ठिकाणी आय मस्ट मेक डिसिजन्स असं आपण सरळ सरळ विधानात्मक वाक्य म्हणू शकतो, परंतु काव्यात्मक प्रभाव दाखवण्यासाठी या ठिकाणी डिसिजन्स आय मस्ट मेक असा शब्दांचा क्रम बदलून ही ओळ तयार करण्यात आलेली आहे. सेकंड एक्झाम्पल, स्टेडीली पॉर्स द रेन. या ठिकाणी आपण द रेन पॉर्स स्टेडीली असं म्हणू शकतो, परंतु काव्यात्मक प्रभाव दाखवण्यासाठी या ठिकाणी असा शब्दांचा क्रम बदललेला आहे. अनदर एक्झाम्पल, सॉफ्ट अँड थिक द स्नो ले. या ठिकाणी देखील द स्नो ले सॉफ्ट अँड थिक असं आपण म्हणू शकतो, परंतु शब्दांचा क्रम बदललेला दिसतो. द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, एक्सक्लेमेशन. अ साऊंड, वर्ड, phrase or a short sentence that shows sudden and strong emotion is an exclamation. ज्या अलंकारामध्ये उत्स्फूर्त भावनांचा आविर्भाव व्यक्त होतो त्या अलंकाराला उद्गारसूचक अलंकार म्हणतात. See the examples. या प्रकारची वाक्य ओळखायला सोपी असतात. कवितेच्या ओळीमध्ये उद्गार चिन्ह दिसलं तरी आपण त्या ठिकाणी ते उद्गारसूचक अलंकार आहे असं म्हणू शकतो.
Exert, O shores, and ring, O bells. ओ कॅप्टन माय कॅप्टन या कवितेतील ही ओळ आहे आणि या ठिकाणी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं दिसतंय. अनदर एक्झाम्पल, यू विल मिस अस राईट वेल वी नो. या ठिकाणी देखील या शब्दानंतर उद्गार चिन्ह वापरलेलं आहे. व्हॉट अ सरप्राईज या उदाहरणामध्ये देखील उद्गार चिन्ह वापरलेलं आहे. यावरून आपण म्हणू शकतो की या ठिकाणी उद्गार सूचक हा अलंकार वापरलेला आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच हायपरबली. हो, याचा उच्चार हायपरबली असाच केलेला आहे. काही जण याचा उच्चार हायपरबोल असाही करतात. हायपरबली इज द यूज ऑफ एक्झॅजरेशन टू अचीव्ह एन इफेक्ट. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. म्हणजेच आपण मराठीमध्ये बढाया मारणे म्हणतो, अतिशयोक्ती करणं, तो हा अलंकार. See the examples of this figure of speech. Or one of us was born a twin, yet not a soul knew which. The twins या कवितेतील या ओळी आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, If I can't get the smartphone, I will die. म्हणजे मला जर स्मार्टफोन मिळाला नाही तर मी मरेल. म्हणजे थोडीशी अतिशयोक्ती वाटणार हे उदाहरण आहे. Your feet seemed to dance on air. म्हणजे आम्हाला तर जणू असं काही वाटलं की तू जणू काही हवेतच नाचत आहेस. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आयरनी. An irony is the use of words to imply the opposite of what they mean. उपहास व्यक्त करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पनांचा एका वाक्यात, चरणात किंवा कडव्यात केलेल्या वापराला व्याजस्तुती अलंकार म्हणतात. थोडक्यात आपल्या भाषेत त्याला टोमणा मारणे असं म्हणतात. See the examples of irony. When Kapil broke a cup while washing it, his mother said, "That's wonderful." म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, तेव्हा कपिल कप धुत होता तेव्हा त्याच्याकडून तो फुटला, तेव्हा त्याच्या आईने त्याला म्हटलं, वा छान. म्हणजेच या ठिकाणी विरुद्ध अर्थ अपेक्षित आहे. He is the thief but an honest man. तो चोर आहे परंतु प्रामाणिक आहे. The Titanic was said to be unsinkable but sank on its first while. See the next figure of speech, apostrophe. परोक्ष संबोधन. When in a sentence a direct address is made to the dead, non-living object, animals, birds, absent persons or God, etc., it is the use of apostrophe. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या मृत व्यक्तीला, निर्जीव वस्तूला, प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तीला किंवा देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तर त्याला परोक्ष संबोधन म्हणतात. See the examples. Please open up my eyes, dear Lord. A teenager's prayer या कवितेतील ही ओळ आहे. या ठिकाणी देवाला उद्देशून हे वाक्य म्हटलेलं आहे. Another example, Oh moon, give me moonlight. Basket full of moonlight या कवितेतील वाक्य आहे, ही ओळ आहे. आणि या ठिकाणी चंद्राला उद्देशून म्हटलेलं आहे की जो फार दूर आहे, म्हणजे आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, परंतु तरीही त्याला उद्देशून असं वाक्य म्हटलेलं आहे. Another example, Bapu, India is in need of you today. Next figure of speech, repetition, पुनरावृत्ती. When in a sentence or stanza some words are repeated, it is the use of repetition. जर एखाद्या वाक्यात किंवा कडव्यात एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला असेल तर तिथे पुनरावृत्ती अलंकार असतो. See examples of this figure of speech. Oh moon, give me moonlight, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. या ठिकाणी moonlight शब्द या कडव्यामध्ये वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I want to so many small moons of light. या ठिकाणी देखील स्मॉल हा शब्द 2 वेळा वापरण्यात आलेला आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, इंटरोगेशन. When a mere question is asked, not for an answer, but to put a point more effectively,
इट इज कॉल्ड इंट्रोगेशन. ज्या प्रश्नामध्ये त्याचे उत्तर सामावलेले असते अशा परिणामकारक वाक्यरचनेत परिपृच्छा प्रश्नालंकार असतो. रेटॉरिकल क्वेश्चन्स या अलंकाराची काही उदाहरणे आहेत. रेटॉरिकल क्वेश्चन्स म्हणजेच अलंकारिक प्रश्न. See the examples of this figure of speech. I stopped a moment, then I said, why don't you join the others dear? The world is mine या कवितेतील या ओळी आहेत. Is this your attitude? Can 2 and 2 ever make 5? ही सर्व इंट्रोगेशन या फिगर ऑफ स्पीच ची उदाहरणं आहेत. पुढील फिगर ऑफ स्पीच आहे anaphor. Anaphor is the repetition of the same words or group of words at the beginning of successive lines. अनुवर्ती प्रतिनिधान. कवितेच्या ओळींच्या सुरुवातीला काही शब्द किंवा शब्दसमूहाचा पुन्हा पुन्हा होणारा वापर म्हणजे अनुवर्ती प्रतिविधान हा भाषा अलंकार होय. See the examples of this figure of speech. If you do not, you start dying slowly या कवितेमध्ये हे जे शब्द आहेत if you do not हे पुन्हा पुन्हा कवितेच्या ओळींच्या सुरुवातीला वापरण्यात आलेले आहेत. Another example, if you can. if या कवितेतील हे शब्द if you can या कवितेतील अनेक ओळींमध्ये सुरुवातीला वापरण्यात आलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.